लोकांच्या पायावरती उभा करतो, तसंच सेतूलने आपल्या संघाला स्वतःच्या पायावरती उभं केलंय आणि इथपर्यंत पोहोचवलंय. मला वाटतं दिवाळीमध्ये त्याने बॅक टू बॅक नंबर मारले दोन दिवस सलग. मुरुड तालुक्यामध्ये नावाजलेलं गाव आहे वेलास्ते संघ. आणि हा नो चेंडू आणि ऑफसाईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू. आणि याच्यानंतर शेवटचे नेक्स्ट बॉल तो फ्रीड असणार आहे. नैतिक पाहूया. आणि हा निर्धाव चेंडू काहीसा समजलेला नाही. फ्रीड होता, त्याच्यामुळे किपरला काही समजलं नाही आणि तो गलफाटलेला आहे. आणि हा लांब लचक असा लेग साईडच्या दिशेने झलकावलेला षटका. आणि हा सुद्धा मारलेला चेंडू सीमारेषा पार. कडक षटकार. दुसरा षटक चालू आहे. डगआउट मधूनच सेट होऊन आले ते दीपक किंजले, वांदेली संघाचा वन साइड हिरो, वांदेली संघाला बिलॉंग करणारा. आणि हा दुसऱ्या षटकातला चौथा बॉल. हा सुद्धा लेग साइडच्या दिशेने मारला उंचावरून. झेल ड्रॉप झालेला आहे. 2 धावा. धावसंख्यामध्ये बदल. धावसंख्या झालेला आहे ती 32. दुसरं षटक चालू आहे. 5 चेंडू 32 धावा. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकातलं शेवटचं चेंडू. आणि हा सुद्धा मारलेला समोरच्या दिशेने मला. आणि हा सुंदर असा झेलबाद झालेला आहे दीपक. मनोज, वांदेली संघाचा कॅप्टन मनोज. पाहूया आता आपल्या संघाला कितपर्यंत टार्गेट पोहोचवण्याचा काम करतोय तो मनोज. पाहूया. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. एक धाव कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा मला वाटतं कंप्लीट. दुसरी धाव सध्या पूर्ण झालेली आहे. धावसंख्यामध्ये बदल झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1/34. अशा प्रकारे दुसरं षटक मिलिंद बुवड
आणि शेवटचा षटक घेऊन ऋतेश. पाहूया आता आपल्याला आपल्या संघाला कितपर्यंत रोखता येतो ऋतेश आपल्या बॉलिंगच्या. आणि हा चेंडू मारलेला लेग साईडच्या दिशेने आणि एक धाव कंप्लीट आणि दुसरी आणि रन आउट. दुसऱ्या धावला रन आउट. आणि हा सुद्धा काही समजलेला नाही चेंडू. हितेशला काही समजलेलं नाही चेंडू ऋतेश याचा. ऋतिक सॉरी. पुढील होणारा सामना तेलवडे वर्सेस नांदले वर्सेस महालोर. तेलवडे वर्सेस महालोर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विचार मंचाकडे यायचंय टॉस साठी. शेवटचं षटक चालू आहे. 3 चेंडू संपलेले आहेत आणि 3 चेंडूवरती 3 चेंडू शिल्लक. पाहूया आता कशा प्रकारे 3 चेंडूवरती 3 षटकार येतील की 3 चेंडू निर्धाव जातील. पाहूया ऋतेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय वांदेली संघासमोर. आणि हा मारलेला चेंडू घुटनाट एक तमाशा देख असंच काही प्रकारचा होता. आणि मिस फिल्डिंग तिथे दिसतंय वेलास्ते संघाकडून. मिस फिल्डिंगच्या स्वरूपात रनिंग बिटवीन द विकेट. चांगले पंच. किती धावा आहे? 3 धावा. ओके. $39 लॉस ऑफ 2. आणि 5वा चेंडू हा सुद्धा काही समजलेला नाही ऋतिक याला. आणि मला वाटतंय सकाळपासून जेवढा पण मॅच झाला त्याच्यामध्ये मला वाटतं वांदेली संघाने हा हायेस्ट स्कोर बनवलेला आहे. सकाळपासून जेवढा पण मॅच झाला तेवढ्या सर्वांचा रेकॉर्ड तोडून वांदेली संघाने 40 रन्स हायेस्ट स्कोर. शेवटचा चेंडू ऋतिक आणि हा सुद्धा चौकार. खणखणीत चौकार. पासून सर्वांना उत्कंठ लागले मालोरची कधी मॅच आहे. शेवटची मॅच आहे. मिलिंद माझ्यासोबत जॉईन होईल.
टॉस करतायत, मागितलाय आणि मला वाटतं टेल आलाय. निर्णय मिलिंद तुमच्या बाजूने गेलाय. सुरुवातीला निर्णय काय असेल? 2 मिनिटं त्याला टीमला डिस्कस करून सांगतो, कारण आता आम्हाला वेळच नाही भेटला आहे डिस्कस करायला की काय घेऊ आणि काय नाही ते, त्यामुळे 2 मिनिटं फक्त द्या. ठीक आहे. अजून एक प्रश्न मिलिंद, खूप सारी मेहनत तू किंवा तुझे संपूर्ण व्यासपीठावर मान्यवर बसले त्यांनी केली आहे आणि तुमचा संघ, त्याबद्दल कशा पद्धतीची चर्चा चालू होती आणि गेली 6 महिने या कुठेतरी खूप सारी मेहनत तुम्ही घेतली आहे आणि स्वतःचं आयोजन आहे, त्याबद्दल तू काय सांग? कुठला पण आयोजन असेल तर एकाची मेहनत नसते, टीमचा पूर्ण चला वांदिली संघ कृपया क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं. वांदिली संघ आयोजन पार होत नाही. माझी एकट्याची किंवा असं कोणाची पर्सनल कुठलीही मेहनत नाही. प्रत्येकाचं देणगी स्वरूपात होईना किंवा कुठलं काम स्वतः जाऊन करणं, ह्या सर्व गोष्टीपासून थोडाफार हातभार लागतो, त्यामुळे एखादा कार्यक्रम सक्सेसफुल होतो. नक्कीच एक महत्त्वाची गोष्ट बोलली. एक माणूस आयुष्यामध्ये, मी देखील मगाशी सांगितलं, काही करू शकत नाही, परंतु त्याच्याबरोबर जे असतात ते मात्र प्रामाणिक असावे लागतात. आणि खूप सारी तुम्ही सर्वांची मेहनत आहे, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूला देखील निर्णय त्यांचा यायचा आहे, तरीसुद्धा तुला देखील तोच प्रश्न थोडीशी उशिरा सुरू झाला आहे, परंतु आपणास देखील खेळण्याची संधी मिळणार आहे. समोर देखील एक ताकदवार संघ, कशी तयारी असेल आणि थोडक्यात आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजनाबद्दल बोलायचं झालं तर खूप छान आयोजन केलेलं आहे आणि प्रथम मी मिलिंद दादाला धन्यवाद बोलतो की आम्हाला फर्स्ट टाइम खेळायची संधी दिल्याबद्दल त्याचा आभारी करतो. आणि मालोर टीमसुद्धा खूप चांगली आहे, परंतु त्यांच्या म्हणजे आता त्यांचा निर्णय त्यांच्यानंतर मग समजेल की ती काय कसं काय. बस थँक्यू. नक्कीच जो चांगला खेळतो मात्र जिंकेल यात शंका नाही आहे. लवकरच आपला निर्णय त्यांच्यापर्यंत सांगायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खूप सारे विजय मिळवून दिले. वांदेली संघासाठी खुशखबर, जर लागोपाठ 2 विकेट घेतले तर संदेश दादा चिपटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. जर 3 विकेट घेतले तर 501 चं पारितोषिक आहे ते संदेश चिपटे दादा यांच्याकडून. आणि मला वाटतं पहिलाच पारितोषिकाचा मार्गही ठरला होता, पण मला वाटतं झेल सोडून त्यांनी तो पारितोषिक घालवलेला आहे. परत पुन्हा एकदा चान्स आहे, अजून आपल्याकडे 3 षटक शिल्लक आहेत. चांगला असा फटका मारला होता, परंतु झेल मात्र सोडलेला आहे तो वांदिली संघाने. खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते आपल्याला वांदिली संघाकडून. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 2. सुरुवात मात्र चांगली झाली आहे वेलासे संघाची. पुढील चेंडू शेतूर यांना. अतिशय गाजलेला असा प्लेअर वेलासे संघाचा. खूप साऱ्या फायनल्स यांनी जिंकवून दिल्या आहेत. मला वाटतं एक साईडला पुन्हा एकदा गटवला चेंडू. 1 धाव यशस्वीरित्या पार केले, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि तिसऱ्या धावेला झेप आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट वेलासे संघाचा. अतिशय सुरुवात चांगली झाली मला वाटतं वेलासे संघाची. विजयाकडे झेप घेताना वेलासे संघ. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 5, बिनबाद 5. आतापर्यंत चांगली फलंदाजी बघायला मिळते ती आपल्याला वेलासे संघाची. चेंडू मात्र खर्च केले 2 आणि धावसंख्या झाली ती 5. वांदिली संघाने मला वाटतं टाइम जास्त न घेता सामना लवकरात लवकर आपल्याला संपवायचा आहे, कारण खूप सारे सामने अजून आपल्याकडे शिल्लक असल्यामुळे आणि दिवस कमी असल्यामुळे आपल्याला लवकरात लवकर घाई करावी लागेल. पुढचा चेंडू मला वाटतं बीट झालाय तो मानव. कमबॅक केलाय तो प्रणयाने. 2 चेंडूवर मला वाटतं 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या, पण आताच्या चेंडूवरती मला वाटतं बीट केलंय ते मानव यांना. सुंदर असा टप्पा, अतिशय योग्य टप्पा टाकून फलंदाजाला बीट केले. पाहूया आता चौथ्या चेंडूवरती मला वाटतं सुंदर असा पटकवला चेंडू षटकाराच्या दिशेने वाटत खणखणीत
मला वाटतं खूप चांगले क्षेत्ररक्षण करून षटकार, मला वाटतं एफर्ट चांगला होता परंतु षटकार गेलाय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं परंतु चेंडूला काही रोखू नाही शकला वांदेरीचा क्षेत्ररक्षक. मला वाटतं खणगेचा षटकार जातोय तो मानवच्या बॅट मधून. डीजे सुंदर असा फटका, मला वाटतं लेगसाच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेला झेप आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली अशी फलंदाजी करून बघायला मिळते ते आपल्याला वेलासे संघाकडून. छान असं रनिंगच्या स्वरूपात मला वाटतं 2-2, 3-3 धावा करून त्याने आतापर्यंत 13 धावा जमा केल्यात. 5 चेंडू खर्च केलेत. अतिशय चांगलीशी सुरुवात, एकही गडी बाद न करता वेलासे संघ चांगल्या पद्धतीने वरती चढलाय आणि 13 धावा आतापर्यंत. शेतूल किंवा मानव या दोघांपैकी कोणीही षटकार मारला तर सुमित उदेक यांच्याकडून प्रत्येक षटकारला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. याची नोंद घ्यायची आहे फक्त शेतूल आणि मानवसाठी. सुमित उदेक यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारसाठी. तसेच वांदिली संघाला सुद्धा चांगला चान्स आहे. 2 षटक अजून शिल्लक आहेत आणि लगातार जर 2 विकेट घेतल्या तर 201 पर विकेट आणि जर 3 विकेट घेतल्या तर 501 पर विकेट असं पारितोषिक संदीप दादा चिपटे यांनी आयोजन केलेलं आहे त्या पारितोषिकाचं. तर कृपया आपण त्याची दक्षता घेऊन विकेटवरती विकेट घेऊन आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जा. चला धावसंख्या झाली ती 13. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो कल्पेश. कल्पेश यांना सुंदर अशी खुशखबर, 1 विकेटसाठी 101 रुपया संदीप चिपटे यांच्याकडून. मला वाटतं त्यांनी याची दक्षता घेऊन त्यांचा स्वतःसाठी पण फायदा आहे आणि टीमसाठी सुद्धा फायदा आहे तर त्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी करावी. पाहूया गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात ते कल्पेश. पुढील चेंडू आणि मला वाटतं एक्स्ट्रा धाव वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव मिळते ती वेलासे संघाला. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 14. 12 चेंडू आणि मला वाटतं 31 धावांची गरज. 12 बॉल 31 रन्स. पुढील चेंडू कल्पेशांचा मला वाटतं सुंदर असा लेक्सच्या दिशेने कटवला चेंडू. 1 धाव पूर्ण केली ती शेतुल याने. मला वाटतं एका धावेवरती समाधान मानून विलासे संघ पुढे सरसावतोय तो. धावसंख्या झाली ती 15. 11 चेंडू आणि 30 धावांची गरज वेलासे संघाला. मला वाटतं चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल कारण लक्ष्य खूप मोठं आहे आणि चेंडू फार कमी. आणि पुढील चेंडू सुंदर असा पटकवला चेंडू. मला वाटतं कॅच होतो तो वांद्रे संघाकडून. मला वाटतं सुरेख असा चेंडू टाकला तो कल्पेशाने. फलंदाज बीट होऊन मला वाटतं लेग बायच्या स्वरूपात 1 धावा मिळते ती वेलासे संघाला. ऋतेश रुपा बाब्या मला वाटतं बीट झालेत ते कल्पेशांना. आतापर्यंत धावसंख्या घेतली 16. पुढील चेंडू कल्पेशांचा आणि सुंदर असा फटकाचा चेंडू समोरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. मला वाटतं एकच धावलं समाधान मानावं लागेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण वांदेली संघाकडून. अजूनपर्यंत रोखून धरले ते वेलासे संघाला.
धावसंख्येत बदल, धावसंख्येत 17. किती पाहिजे रन? लक्ष मात्र मोठं आहे, तर वेलासे संघाला मला वाटतं चौकांना षटकांची आतिषबाजी करावी लागेल. पुढील चेंडू बाबे यांना, मला वाटतं वाईच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा कल्पेशाने मला वाटतं चांगला कमबॅक करून आता पुन्हा एकदा ते एक्स्ट्राच्या दिशेने वाईट आणि नोच्या स्वरूपात ते अतिरिक्त धाव देत आहेत. ते मला वाटतं हा चेंडू नो च्या स्वरूपात त्याने एक्स्ट्रा धाव दिली ती वेलासे संघाला, आणि हा फ्री हिट असेल पुढचा चेंडू. अतिशय चांगली अशी संधी वेलासे संघाला. बाबे यांना पुढील फ्री हिट चेंडू, बोनस चेंडू, मला वाटतं वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव वेलासे संघाला. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ते 19. फ्री हिट अजूनही शिल्लक. पुढील चेंडू कल्पेश यांचा, मारा करतील बाब्या. फ्री हिट चेंडू, आणि मला वाटतं निर्धाव चेंडू अतिशय कटर अशा स्वरूपात कल्पेशांनी बीट केलंय ते बाब्या यांना. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी कल्पेशांची. 5 चेंडू आतापर्यंत संपवले ते कल्पेशांनी. चांगला कमबॅक करून वेलासे संघाला रोखून धरले ते कल्पेशांनी. शेवटचा चेंडू, मला वाटतं उत्तुंगाचा लेगसाच्या दिशेने झलकावला चेंडू. मला वाटतं सेफ कॅच अशी ती गेली होती, आणि कॅच काही घेऊ शकले नाही. कल्पेश स्वतः त्या चेंडूकडे धावत गेले, परंतु कॅच घेऊ नाही शकले. मॅच फास्ट खेळवायची आहे. पंच आणि शेतूल व्यासते संघ तसेच वांदेली संघ मॅच फास्ट खेळवायची आहे. धावसंख्या झाली ते 21. सगळ्यांनी सहकार्य करा. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता वेलासे संघाला. गोल फलंदाजी मार्क होते शेतूल, त्यांच्यात ती कॅपेबिलिटी आपण बघतो प्रत्येक वेळेला. पुढील चेंडू शेतूल यांना, मला वाटतं वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव वेलासे संघाला. पाहूया कल्पेश यांच्यात ती क्षमता, त्यांचा संघही बघतो आणि बाकीचे संघही बघतात आणि खुद्द गोलंदाजही बघतो. कारण मनोहर कुले यांनी जर कॅच पकडली तर 501चं पारितोषिक लागू झालंय ते. आणि खणखणीत षटकार. शेतूल या फलंदाजाकडून मी आताच मागाशी बोललो की खुंखार ऐसा बॅट्समन कोपरी ग्राउंड में, आणि मला वाटतं बीट झालाय तो शेतूल. सुंदर असा षटकार उडवला होता लेगसाच्या दिशेने. मला वाटतं दबावात टाकलं होतं ते गोलंदाजाला, पण पुन्हा एकदा दुसऱ्याच चेंडूला ते बीट झालेत. धावसंख्या झाली ती 23 नाही सॉरी 28. 17 धावांची गरज. 4 चेंडू आणि 17 धावा. विजयासाठी 17 धावांची गरज वेलासे संघाला. पुढील चेंडू शेतूल यांना, आणि मला वाटतं बीट झालाय तो शेतूल. तेलवडे संघाने विचार मंचाकडे यायचं आहे. संपूर्ण टीमने 11 खेळाडू. तेलवडे संघ विचार मंचाकडे यायचं आहे. ते तिथून लाईनअप. शेतूल याने जर सिक्सर ठोकला तर प्रत्येक षटकारामागे 201 रुपयाचा पारितोषिक संदेश जाता यांच्याकडून. आणि मला वाटतं वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव वेलासे संघाला. धावसंख्येचा ते 29. आता मात्र किती पाहिजे? 3 चेंडू 16 धावा. 3 चेंडू आणि 2 चेंडू 2 षटकार आणि 1 चेंडू 1 चौकार असं समीकरण. पुढील चेंडू हितेश यांचा. काय करतात शेतूल, पाहूया मारा करतील. आणि मला वाटतं
सुंदर असा धडकावला चेंडू आणि तो सीमारेषा पार षटकार. तेलवडे संघाने लवकरात लवकर विचारमंचाकडे यायचं संपूर्ण संघाने विनंती आपणास. मॅच लगेच चालू होणार आहे आपली. 2 चेंडू 10 धावा. एकदम रोमांचक असा सामना, अतितटीचा सामना. वेलास्टे निवांत दिली. पुढील चेंडू 2 चेंडू 10 धावा आणि मला वाटतं बीट झालं शेतूल. आता मात्र सामना वांदिरीच्या साईडला झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता वेलास्टे संघाला. अतिशय जवळ असा विजयाच्या दिशेने धावलेला संघ वेलास्टे संघ, परंतु 2 चेंडू 10 धावा असताना शेतूला बीट झालाय तो 5व्या चेंडूवरती. मला वाटतं आता 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता वेलास्टे संघाला. आणि सुंदर असा षटकार मारलाय तो शेतूर याने. अतिशय म्हणजे जवळ येऊन मॅच त्यांनी हातातून घालवली. असा सामना 4 धावांनी ते त्यांना पराभव पत्करावा लागेल वेलास्टे संघाला.